मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे बघा यावेळेचं फेब्रुवारीचं, तर हे वितरण खरंच एप्रिल 15 तारखेपर्यंत जाऊ शकते का? कारण की अशा प्रकारच्या न्यूज, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्या असतील की 15 एप्रिलपर्यंत वितरण होणार किंवा 15 एप्रिलपर्यंत यावेळेस आपल्याला वाट पाहावी लागू शकते. पण यामध्ये किती तथ्य आहे? 15 एप्रिल ही तारीख नेमकी आली कशी? खरं तर यावर अजूनही सरकारने कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. आणि नाही आत्ता काही मागच्या काही दिवसामध्ये पण आदितीताई तटकरे म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांच्याद्वारे पण कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आलेली नाही. म्हणजे शासनाच्या द्वारे पण ही 15 तारीख सांगण्यात आलेली नाही आणि कुणाच्याच द्वारेही सांगण्यात आलेलं नाही. तरी देखील 15 एप्रिललाच पैसे येणार असं का म्हणलं चाललं आहे? तर याचं यामध्ये किती तथ्यता आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये पाहणार आहोत. यावेळेच्या वितरणाला विलंब होणार आहे का? म्हणजे 15 एप्रिलपर्यंत. कारण आता सर्वांना माहिती आहे आज तर रविवार आहे, त्यामुळे आज तर ऑब्व्हियसली वितरण होणार नाही किंवा आज कोणत्या प्रकारचे अपडेट पण येणार नाही. परंतु 31 मार्चपर्यंत वितरण होऊ शकतं का 15 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागू शकते? याची म्हणजे काही मुद्दे आहेत, तर त्याच्यानुसार मग आपलं वितरण मागे पुढे होऊ शकतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेला पाहिजे तेवढे प्राधान्य सरकार देताना दिसत नाही. या योजनेचं वितरण जे आहे अगदी हलक्यात घेतलं चाललं आहे. म्हणजे वाटेल तेव्हा वितरण करायचं आहे, वाटेल तेव्हा जे आहे लाडक्या बहिणीचा हप्ता चालू करायचा आहे, वाटेल तेवढ्या लाभार्थ्यांना पाहिजे तेवढे महिने अपात्र ठेवायचं आहे, नंतर त्यांना पात्र करायचं आहे. त्याच्यामधल्या काही लाडक्या बहिणी टेक्निकल कारणामुळे त्या शिकलेल्या नसल्यामुळे किंवा त्यांना ते जमत नसल्यामुळे तसंच त्यांचा लाभ पेंडिंग राहतो. पेंडिंग लाभ काय मिळत नाही, अशा प्रकारच्या सध्या काही गोष्टी चालू आहेत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत जोपर्यंत या योजनेचा आवाज कोणी उठवत नाही तोपर्यंत या योजनेला तेवढं कणखरपणे राबवलं जाणार नाही. तर त्यामुळे तो आवाज आपल्या या माध्यमातून आपण नक्कीच उठवणार आहोत. बघा 31 मार्चपर्यंत वितरण होण्याची शक्यता कधीपर्यंत आहे आणि कोणत्या आधारावर आहे असं नाही की फक्त अंदाज सांगलेलो आहे. कारण की 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्तीची मुदत आहे. आणि काही अशा पण बातम्या पाहिल्या असतात तुम्हाला की आदितीताई तटकरे यांच्याकडनं गुड न्यूज आली वगैरे वगैरे. तर काही सध्या गुड न्यूज आलेली नाही, ही पण बाब तुम्हाला सांगतो आहे. KYCची मुदत पूर्वी 31 मार्च होती, आता पण 31 मार्चच आहे. जर 31 मार्चपर्यंत वितरण झालं, कारण की यापूर्वी असं झालं होतं 31 डिसेंबरला KYCची तारीख संपली आणि त्याच दिवशी वितरण झालं होतं आणि त्या KYCची जी काही माहिती होती संकलित झालेली तिचा वापर केला होता. त्याचप्रमाणे यावेळेस KYCची मुदत 31 तारखेला संपेल या महिन्यामध्ये आणि त्याच दिवसाला जर वितरण झालं तर लाभ मात्र 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही असं गृहीत धरून जाऊ नका की एकदाच 2 महिने येतील. आता पूर्वीसारखं नाही होणार की ॲडव्हान्समध्ये 2-2 आणि 3-3 महिने पडतील. आता ऑलरेडी 3 महिने गॅप पडतो आणि 2 महिन्याचे पैसे भेटतात. 2 महिन्याचा गॅप पडतो आणि 1 महिन्याचे पैसे भेटतात आणि ते पण खूप मुद्दा लावून धरून लागतो. त्यानंतर कोणीतरी त्याची दखल घेतं आणि वितरण होतं. हे झालं 31 मार्चच्या दरम्यानच्या बाबतीत बोलतो आहे मी. परंतु याच्या पूर्वी जी काही नवीन जी तारीख येत आहे 15 एप्रिलपर्यंतची, म्हणजे 15 एप्रिल म्हणजे नेमकं कशामुळे आलेला आहे आकडा पहिलं तर सांगतोय. 15 तारखेचा नवीन आर्थिक वर्ष चालू होणार आणि त्यामुळे 15 एप्रिलपर्यंत जाणार वगैरे वगैरे. परंतु 15 एप्रिलची तारीख जी आहे सरकारने कोणत्या प्रकारचे यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही. आणि जर एवढ्या जर दूर जात असेल तर मग तर 3 हप्ते मिळाले पाहिजे. 2 हप्ते देऊन पण काय फायदा नाही. कारण की एकदा जर का या योजनेचं वितरण पुढे ढकलायची सवय लागली तर ही योजना इतर योजनेचंच होणार. मग हिचं रूपांतर जसं की आता बघा नमोचा हप्ता बऱ्याचशा म्हणजे महिन्यापासून पेंडिंग आहे. खरं तर 9वा हप्ता भेटायची वेळ आली आणि तो हप्ता तुम्हाला माहिती आहे 4-4 महिन्याच्या गॅपला भेटत असतो. पण तसंच या योजनेचं पण होईल पुढे. तर तसं झालं नाही पाहिजे. त्यामुळे नक्कीच आपण या योजनेचा मुद्दा इथून पुढे अगदी कणखरपणे लावून ठेवणार आहोत. बघा नवीन आर्थिक वर्ष चालू होणार आणि त्यामुळे मग 15 एप्रिल ही तारीख निवडलेली असावी. परंतु 2 हप्ते जर एप्रिलच्या महिन्यामध्ये वितरण झालं आणि त्याच्यामध्ये पण खास करून सांगतो आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या नंतर किंवा एप्रिलच्या 5-7 तारखेच्या नंतर जर वितरण झालं एप्रिल महिन्याच्या याच्यानंतर 5 ते 7च्या नंतर झालं तर 2 हप्ते मिळतील आणि आता एकच हप्ता हातावर टेकवला जाईल. ही बाब तेवढी जी आहे ती स्पष्ट सांगतो आहे. त्याचप्रमाणे बघा पुढे जे आहे पुढे दोन्ही हप्तेचं जे आहे आता एकदा 15 दिवसाचा विलंब झाला म्हणजे परत म्हणजे याच्यामध्ये 15 तारखेचा जर आपण विचार केला कारण की 15 एप्रिल म्हणजे एप्रिलचा पण 15 दिवस आले बरोबर ना. 15 एप्रिल म्हणल्याच्या नंतर मग एरवी आपल्याला माहिती आहे की वितरणामध्ये 15-10 आठवड्याचा गॅप पडणं हे आता एकदम कॅज्युअल झालेलं आहे. तर त्यामुळे 15 एप्रिल म्हणजे 15 दिवसाचा गॅप पडू शकतो आणि त्यामुळे 2 हप्ते मिळाले तर काय आश्चर्य नको वाटायला. खरं तर वेळेवर हप्ते द्यायला पाहिजे आणि एकदा का ही सवय लागली तर इथून पुढे कायम अशा प्रकारचा पायंडा पडू शकतो की लाडक्या बहिणीचे पैसे पेंडिंग ठेवायचे आणि लाडक्या बहिणींना जे आहे
जेव्हा वाटेल तेव्हा वितरण करायचं. अशा प्रकारची बाब जी आहे खरं तर अशा या योजनेच्या बाबतीत अतिशय लोकप्रिय योजना आहे ही, आणि या योजनेच्या बाबतीत असं होणं अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर या योजनेचं वितरण ज्या महिन्याचं त्याच महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी अजून KYC केली नाही तर त्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या एकल लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे परित्यक्ता अशा लाडक्या बहिणींना अजूनही KYC करण्याचा ऑप्शन दिला नव्हता. स्पष्टपणे आत्ता जर वेबसाईटला आपण मागे, आता तर करताच येत नाही KYC, मागे पण KYC करण्याचा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नव्हता. तो ऑप्शन द्यायचा नाही का? त्या लाडक्या बहिणींना अशाच पद्धतीने अपात्र करायचं आहे का? तर याचा पण कधीतरी विचार केला पाहिजे. आणि पोर्टलच्या द्वारे जर तो ऑप्शन दिला गेला नसेल तर ऑफलाईन पद्धतीने द्यायला पाहिजे. कशा पद्धतीने उपलब्ध केला त्याची माहिती द्यायला पाहिजे. मग आम्ही आहेत पुढे, आम्ही आणखी लाडक्या बहिणींना सांगू माहिती, पण त्यांनाही अजून परित्यक्ता लाडक्या बहिणींना अजूनही KYC करण्याचा ऑप्शन आला नव्हता. मग त्या लाडक्या बहिणी आता तर बघा एकल महिला धोरण आणल्या जाणार आहे, पण एकल महिला म्हणजेच परित्यक्ता, आणि त्या परित्यक्तांनाच KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध होत नाही. अशा पण काही बाबी आहेत आणि त्याच्यामध्येच आता वितरण पुढे पुढे जात आहे. या संपूर्ण बाबी ज्या आहेत अगदी सकारात्मक नाहीत या योजनेसाठी. त्यामुळे विनंती आहे की लवकरात लवकर वितरण करा, वेळेवर करा आणि एकल महिलांसाठी KYCचा पर्याय उपलब्ध करून द्या. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.